नागपुरात एका महिलेने भरधाव वेगाने कार चालवत 2 तरुणांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या दुर्घटनेत दोन्ही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। नागपुरात रामझुल्यावर भरधाव वेगाने कार चालवत महिलेने 2 तरुणांचा मृत्यूबळी घेतल्याने खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाने रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले। तहसील पोलिसांनी या प्रकरणी 2 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रविवारी मध्यरात्री सुमारास रामझुल्यावरून जात असताना भरधाव मर्सिडीजने मोपेडला धडक दिल्याने हा अपघात घडला। मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा आणि मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया असं मृतक तरुणाचे नाव आहे, तर माधुरी सारडा, ऋतिक मालू असे गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत। दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। रामझुला मेयो उतारावरील कर मेट्रो खांबाजवळ मध्यरात्री 1:30 ते 2 वाजताच्या मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा आणि त्याचा मित्र मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया यांना मागून येणाऱ्या मर्सिडीज कारने जबर धडक दिली। मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा हा त्याच्या मित्रासोबत दुचाकी वाहन क्रमांक MH37Q 2948 वरून जाफरानगरहून मोमिनपुराच्या दिशेने जात होते। त्याचवेळी रामझुला येथे मागून भरधाव वेगाने आलेली मर्सिडीज कारने त्यांना जोरात धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की हुसेन आणि आतिक हे दुचाकीसह लांबपर्यंत फरफटत गेले। या अपघातात हुसेन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर आतिकही गंभीर जखमी झाला। त्यानंतर मर्सिडीज चालविणाऱ्या महिलेने काही अंतरावर गाडी थांबवली। काही वेळातच लोकांची गर्दी जमू लागली। लोकांचा संताप पाहून दोन्ही महिलांनी तिथून पळ काढला। त्यानंतर घटनास्थळी असलेल्या लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली। त्यानंतर दोन्ही जखमींना उपचारांसाठी मयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करताच हुसेनला मृत घोषित केले, तर आतिकला रात्री उशिरा ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले, मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला।